शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतील राष्ट्रवादी युतीवर स्पष्ट मत मांडले। मुंबईमध्ये शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। त्यांना हव्या असलेल्या बहुतेक जागा दिल्या गेल्या असून युतीमध्ये सध्या काही अडचण दिसत नसल्याचेही त्यांनी नमूद केले। मनसेच्या काही जागा देऊन समाधान केले गेले। वाट्याच्या जागा दिल्यामुळे काही नुकसान झाले तरी ते स्वीकार्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। पुण्यातील राष्ट्रवादी पक्षात काय घडत आहे याची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले। मुंबईमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली। काल जयंतराव सतत उद्धवजींशी चर्चा करतायत आणि काल त्यांना ज्या जागा हव्या होत्या लढण्यासाठी त्यातल्या बहुतेक जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे युतीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही। आणखीन काही जागा ज्या आहेत त्या दुर्दैवानं मनसेच्या कोट्यात गेलेल्या आहेत। पण तरी आम्ही त्यांचं समाधान करू शकलो, जयंतरावांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं, याची आम्हाला खात्री आहे। शरद पवार साहेब आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे। त्यांच्यासारखं ज्येष्ठ नेतृत्व या आमच्या आघाडीमध्ये असावं, त्यांचा पक्ष असावा, यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील होतो। सुप्रियाताई सुळे असतील, स्वतः पवारसाहेब, जयंतराव, शशिकांतराव शिंदे, या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही मुंबईमध्ये एक चांगला फॉर्म्युला तयार केला आणि त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो। त्याच्यामध्ये खरं म्हणजे शिवसेनेचं नुकसान झालेलं आहे, आमच्याकडल्या जागा गेल्या। पण ठीक आहे, युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये असं होत असतं आणि ते स्वीकारलं पाहिजे। खास करून 111 नंबरचा वॉर्डमधून धनंजय पिसाळ हे तिथून इच्छुक होते त्यांच्या। नाही, आता आमच्यासुद्धा अनेक जागा व्यक्तिगत मी काही म्हणत नाही। आता आम्ही ज्या मनसेला जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा बऱ्याचशा आहेत, किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षाला आम्ही जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा आहेत। तिथे आमचे लोक नाराज झाले आहेत ना। व्यक्तिगत कशा करता बोलताय तुम्ही? आमच्याही लोकांमध्ये तिथे अस्वस्थता आहे ना, त्यांची संधी गेली ना। पण आघाडीमध्ये आणि युतीमध्ये ह्या गोष्टी पाहायच्या नसतात, कारण ही आघाडी आणि युती जी आहे ही एका विशिष्ट हेतूने झालेली असते। मग मुंबईचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय आहे, भाजपचा पराभवाचा विषय आहे। भविष्यामध्ये जेव्हा सत्ता येईल तेव्हा अनेक पदं उपलब्ध होतात, त्याच्यामध्ये या सर्व ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाईल, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। आपले भाऊ संदीप राऊत देखील इथून इच्छुक, मला माहीत नाही, मला वाटत नाही मला माहीत नाही काय चाललं आहे। तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता, त्यांच्या पक्षात काय चाललं आहे हे मी कसं काय बोलू? जेव्हा त्याचा निर्णय बाहेर येईल तेव्हा मी बोलू शकेन की बाबा हे असं असं घडलेलं आहे। अजून तिथे तसं काहीच घडताना दिसत नाही आहे आमच्यासाठी। शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात चर्चा झालेली आहे आणि आता आज उद्याकडे आम्ही त्या संदर्भात निर्णय जाहीर करू। काँग्रेससोबत येते तुमच्या पुण्यात काँग्रेससोबत येते असं दिसतं तुमच्या? हो, आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे। परंतु काँग्रेसला मनसे तिथं पुण्यात चालते परंतु मुंबईत चालत नाही, अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित नाही, मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाचं। मुंबई हे एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी, त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात। पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।